मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे। त्याचे काही एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जात भारतीय जवानांची भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर गेल्या काही दिवसांपासून राबवलं जातंय आणि ते यशस्वीरित्या पार पडल्यानंतर किंवा अजूनही ती ऑनगोइंग प्रोसेस सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जात स्वतः जवानांची भेट घेतलेली आहे। त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे आणि त्याचेच काही फोटो सध्या समोर आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे अत्यंत महत्त्वाचं की आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर येथील एअरबेसवर जाऊन तिथल्या शूर सैनिकांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे। जालंधर जिल्ह्यामध्ये पंजाबमधील जालंधर जिल्हा आहे, तिथे आदमपूर हे जे आहे हे एअरबेस आहे ना, या आदमपूर एअरबेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी पोहोचले होते आणि तिथे त्यांनी सर्व शूर जवानांसोबत शूर सैनिकांसोबत संवाद साधल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तिथे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी देखील भेट घेतली आणि त्यांच्याकडून माहिती देखील जाणून घेतली। काल पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं होतं की त्यांनी कुठल्याही पद्धतीने आता फक्त दहशतवादावर फक्त पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते, दुसऱ्या कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकत नाही आणि पीओकेवर चर्चा होऊ शकते, बाकी कुठल्याही विषयावर चर्चा होणार नाही। याच पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूरला सकाळी दाखल झाले आणि त्यांनी तिथे सर्व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत जे आदमपूर बेसला असलेले अधिकारी असतात त्यांच्यासोबत संवाद साधला। सोबतच जे सैनिक ते प्रशांत माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर जोडले गेलेले आहेत। सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलं ऑपरेशन सिंदूर संपलं नाही तर ते स्थगित करण्यात आलं, मात्र दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं मोदींनी एक प्रकारे पाकिस्तानला ठणकावलं आणि त्यानंतर आज आदमपूर एअरबेसवर जवानांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतलेली आहे। एक प्रकारे त्यांचं मनोबल वाढवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे का, काय तुम्ही सांगाल? नाही, नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांबरोबर एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं की तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही कधी करायचं आहे आणि संपूर्ण भारत हा तुमच्या पाठीशी असेल। आणि त्यानंतर अत्यंत धैर्याने आम्ही ज्या पद्धतीचे प्रतिहल्ले पाकिस्तानवरती केले, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार होते आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावरती ज्या पद्धतीच्या कारवाया झाल्या आणि जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। यानंतर काल पंतप्रधान मोदी हे देशाला उद्देशून त्यांनी ज्या पद्धतीचं जे सगळ्यांची स्फूर्ती वाढवणारं ज्या पद्धतीचं एक भाषण दिलं किंवा उद्बोधून जो ऍड्रेस केला, त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी मात्र अत्यंत स्पष्ट केल्या की पुढचे काही दिवस आम्ही पाकिस्तानच्या हालचालींवरती अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहोत। दुसरा मुद्दा असा होता की ऑपरेशन सिंदूर जे आहे हे केवळ स्थगित झालेलं आहे, हे संपलेलं नाहीये। तिसरा मुद्दा असा आहे की हे केवळ सीज फायर म्हणजे सध्या शस्त्रसंधी एवढी झालेली आहे, आम्ही त्यांच्यावरती जी जलास्त्र किंवा मग त्यावेळेला आपण व्यापार बंदी, त्याचप्रमाणे एअर स्पेसच्या बाबतीमधली जी बंदी आहे, हवाई हद्दीच्या बाबतीमधली, या सगळ्या गोष्टी पुढे चालू राहणार आहेत। त्यामुळे पुढचा जो काळ आहे अत्यंत सेन्सिटिव्ह काळ आहे आणि त्यांनी काल आपल्या तिन्ही सैन्य दलांचं अत्यंत मनपूर्वक कौतुक केलं। ज्या पद्धतीने संघटित पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आपण ह्या सगळा ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं, त्यानंतर आता पुन्हा आपलं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी अशा स्वरूपाची स्पॉट व्हिजिट पण केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सैन्य बलाला हा पण संदेश दिलेला आहे
की आता अजूनही हे सगळं संपलेलं नसल्यामुळे पाकिस्तानकडनं कुरापती होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं या भेटीच्या माध्यमातून त्यांनी हा मेसेज केवळ आपल्या सैन्य बलाला दिलेला नाहीये, तर हा मेसेज पाकिस्तानला पण दिलेला आहे की आम्ही सगळेजण तयार आहोत, दक्ष आहोत आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीचं दहशतवादी कृत्य केलं तर त्याला आम्ही ऍक्ट ऑफ वॉर समजू, आम्ही युद्धाचं आव्हान समजू आणि आम्ही ऑपरेशन सिंधूर प्रमाणे त्याचं प्रत्युत्तर देऊ. मला असं वाटतं की हा पाकिस्तानसाठी देखील सज्जड दम आहे किंवा मेसेज आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं शैलेंद्र सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी.